श्री स्वामी समर्थ 11वा अध्याय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11 मध्ये बाळाप्पा मुरगोडी यांच्या अक्कलकोट आगमनाचे आणि स्वामींच्या दर्शनाने त्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचे वर्णन आहे. या अध्यायात बाळाप्पांनी स्वामींना साक्षात यतिरूपे श्रीदत्त मानून त्यांची भक्ती केली. तसेच या अध्यायात संकट निवारण आणि भक्तांच्या मनातील संदेह दूर करणारी स्वामींची लीला सांगितली आहे. अध्याय 11वा सारांश आणि अर्थ. बाळाप्पाचे आगमन. मागील अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे बाळाप्पा मुरगोडी हे अक्कलकोटला पोहोचले आणि त्यांनी येथेच मुक्काम केला. स्वामींचे दर्शन. अक्कलकोटला येताच बाळाप्पांना स्वामींचे दर्शन झाले. त्यांनी ओळखले की हेच ते यतिरूपी श्रीदत्त आहेत, ज्यांची भक्ती करून आपले कल्याण होणार आहे. सुखद शकुन. अक्कलकोटला जाण्याच्या मार्गावर बाळाप्पांना उत्तम शकुन आले, जे त्यांच्या सत्कर्माचे लक्षण होते. सर्व सौख्ये. स्वामींच्या वास्तव्याने अक्कलकोट नगरीत सर्वत्र सुख, शांतता आणि आनंद नांदत होता. तिथल्या स्त्रियाही स्वामींची महिमा गात होत्या. आध्यात्मिक अर्थ. हा अध्याय भक्तांना हे शिकवितो की स्वामींच्या चरणी पूर्ण शरणागती पत्करल्यास संसारातील सर्व दुःखे आणि संदेह दूर होऊन भक्ताला मनशांती आणि समाधान लाभते. हा अध्याय वाचल्याने भक्तांना स्वामींच्या साक्षात दत्तात्रेय रूपाची अनुभूती येते असे मानले जाते. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेय संप्रदायातील एक महान संत होते, ज्यांनी 19व्या शतकात अक्कलकोटमध्ये बराच काळ वास्तव्य केले. त्यांचे समाधी मठ प्रसिद्ध आहेत आणि तेथे वटवृक्ष बर्गेखाली ध्यान करत असत, जेथे आता त्यांचे मंदिर आहे, जिथे भक्त दर्शनासाठी आणि त्यांच्या शिकवणीसाठी येतात. विशेषतः त्यांचा मंत्र भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे प्रसिद्ध आहे. स्वामी समर्थ हे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती यानंतरचे दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. स्वामी समर्थ सुमारे 21 वर्ष अक्कलकोटमध्ये राहिले, जिथे त्यांनी भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांची समाधीस्थान हे वटवृक्षाखाली आहे, जिथे त्यांचे शरीर समाधीस्थ झाले, जे आता एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा प्रसिद्ध मंत्र संदेश जो भक्तांना धीर देतो. हे मुख्य मंदिर आहे, जिथे स्वामींची समाधी आहे. वटवृक्ष समाधी मठ. अन्नछत्र. येथे भक्तांसाठी मोफत भोजन, अन्नदान दिले जाते. अक्कलकोट हे स्वामी समर्थांच्यामुळे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र बनले आहे, जिथे देशभरातून भक्त दर्शनासाठी येतात. त्यांच्या शिष्याच्या घरी जसे की चोळाप्पा यांच्या घरी ते राहत असत आणि तेथेच त्यांची समाधी आहे. त्यांची पुण्यतिथी समाप्ती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके 1800 रोजी साजरी केली जाते. तेव्हा मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात. स्वामी
समर्थ मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ हाच आहे, जो एक प्रभावी तारक मंत्र मानला जातो, ज्याचा जप केल्याने मन शांती, आत्मिक बळ मिळते आणि मीपणा, अहंकार नष्ट होऊन स्वयंभू शिवत्व जागृत होते, असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ या नामाचा अर्थ माझा मीपणा भस्म करा आणि संसार सागर तरवण्यासाठी माझे शिवत्व जागृत करा असा आहे. कशी वाटली माहिती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन विचारासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.